बाजारात टमाट्याचा भाव जो आहे तो पडल्यामुळं शेतात टमाट्याचा सध्या लाल चिखल झाल्याचं चित्र धाराशिव जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. धाराशिव जिल्ह्यात टमाट्याची आवक यावर्षी जी आहे ती जास्त प्रमाणात झाल्याचं सांगण्यात येते. त्यामुळं बाजारात किलोला ₹2 किंवा ₹3 किलो असा भाव मिळत आहे. मी जे आता शेतात आहे त्या शेतातले शेतकरी हे जे आहे ते टमाटो उपटून टाकत आहेत. त्याचं कारण असं आहे की बाजारात जर गेलं तर 70, 60, 50 असं रुपये जे आहे ते टमाट्याचं कॅरेट विकलं जातं. त्यामुळं किलो ₹2 किलो असा भाव या टमाट्याला येतो. काढणीचा किंवा लागवडीचा किंवा वाहतुकीचा खर्चही निघत नाही आहे. त्यामुळं या शेतकऱ्यांनी जे आहे तो आपला टमाटा काढून टाकायला सुरुवात केलेली आहे. आणि तसं बघायला गेलं तर धाराशिव जिल्ह्यात कमी अधिक प्रमाणात टमाटा हा लागवडी जो आहे तो शेतकरी करत असतो. आपल्यासोबत हा शेतकरी आहे. मला सांग, कधी लागवड केली होती टमाट्याची तू? 3-4 महिने झाले. 3-4 महिने झाले. हां, आता काय भाव आहे बाजारात टमाट्याला? ₹80, ₹70 कॅरेट. कॅरेट 25 किलोचा कॅरेट आहे. हां, किती पडतं एकूण भाव किलोचा? ₹3, ₹4, ₹2.5. हां. त्याच्यात लेबरची कॉस्टिंग निघत नाही, गाडी भाडा निघत नाही, म्हणून सगळं उपसून टाकलंय. चिखल झालंय सगळं. हां, सगळा चिखल झाला जातो. हां, मग ह्यात ही नुकसान. गेले असंच. हां काय करते त्याला? हां, बाजारात भावच मिळाला गेलेला. कुठंच भाव भेटत नाही. हां, 4-5 मार्केट फिरला कुठंही भाव नाही. बरं. ही जर बघितलं तर बाजारात याला भाव नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता ही टमाटे जी आहे ती काढून टाकायला सुरुवात केली आहे. जर बघितलं तर तसा चिखलच जो आहे तो टमाट्याचा झालेला आहे. हा शेतकरी हा टमाट्याचा केवळ चिखल नाही तर शेतकऱ्यांच्या स्वप्नाचा देखील चिखल या निमित्तानं झाल्याचं आपल्याला म्हणता येईल. का तर ज्या अशा अपेक्षानं शेतकऱ्यांनी जी लागवड केली होती त्याचं किमान उत्पन्न तरी निघावं अशी अपेक्षा होती. मात्र ते उत्पन्न निघाल्यामुळे आता शेतकऱ्यांनी ही टमाट्याचं पीक जे आहे ते आता काढून टाकायला सुरुवात केली आहे. सागर जाधवसह बालाजी निलफड, न्यूज 18 मराठी, धाराशिव.